मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 27 नोव्हेंबरला केलेलं हे वक्तव्य. त्याआधी महाराष्ट्रात भाजपला आता कुबड्यांची गरज नाही अशा आशयाचं वक्तव्य अमित शहा यांनी केलं होतं. गेल्या काही महिन्यात भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यात सातत्यानं तणावाच्या बातम्या येत आहेत. त्यातच खुद्द अमित शहांनी अप्रत्यक्षपणे दिलेला स्वबळाचा नारा आणि रवींद्र चव्हाणांनी युती टिकवण्याबाबत केलेलं वक्तव्य यामुळे युतीच्या भविष्याबाबत उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. 2 डिसेंबरला राज्यातल्या नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होतं. त्यामुळे तोपर्यंतच युती राहणार, त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप येणार, शिंदे आणि भाजपची युती तुटणार अशा चर्चा सुरू होत्या. पण प्रत्यक्षात यापैकी काहीही घडलं नाही. पुढच्या महिन्यात होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं असून जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झाल्याची बातमी आहे. महत्त्वाचं म्हणजे जागा वाटपात भाजपला शिवसेनेपुढे नमत घ्यावं लागलं बोललं जाते. त्यातही फक्त मुंबईच नाही तर बाकीच्या महापालिकांमध्ये सुद्धा शिंदेची शिवसेना आणि भाजप एकत्रच लढणार असल्याचं सांगण्यात येतंय. बरं, हे काही पहिल्यांदा घडलेलं नाही. याआधीही वेळोवेळी युती तुटण्याच्या चर्चा होत असताना शिंदेंनी भाजपकडून जास्तीच्या जागा घेऊन दाखवल्या. यामुळे सगळीकडे चर्चा होतीये ते एकनाथ शिंदे यांच्या बार्गेनिंग पॉवरची. भाजपनं दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही शिंदे फक्त युती करण्याचंच नाही तर भाजपकडून जास्तीच्या जागा मिळवण्यात कसे यशस्वी होतायत, याआधी त्यांनी हे कसं जमवलं होतं, आता कसं जमवतायत, शिंदेची बार्गेनिंग पॉवर का टिकून राहते, समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. आधी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरलाय ते पाहू. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेत गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. आता चर्चेअंती जागा वाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आलाय. माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि शिंदेची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. त्यात रामदास आठवले यांच्या RPIला भाजपच्या कोट्यातूनच जागा मिळतील असंही सांगण्यात येतंय. भाजप सध्या 150 जागांसाठी प्रयत्न करतोय, पण पक्षाला 140 जागांवरती समाधान मानावं लागेल अशी सूत्रांची माहिती आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीतला तिसरा घटक पक्ष असलेला अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे. याआधी समोर आलेल्या माहितीनुसार जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपनं मुंबईत शिंदेंसाठी फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. पण आता भाजपला माघार घेऊन शिंदेंना त्यापेक्षा जास्त जागा द्याव्या लागतायत. तर राज्यात इतर ठिकाणीही स्वबळाचा नारा मागे घेत भाजप शिंदेंसोबतच लढण्याची शक्यता आहे. पण एकनाथ शिंदे हे जमवण्यात यशस्वी कसे होतायत? तर मुंबईमध्ये भाजप एकनाथ शिंदेंसाठी जास्तीच्या जागा सोडायला तयार होतोय, यासाठीचं सर्वात मोठं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे ठाकरे बंधूंची युती. 24 डिसेंबरला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी युतीची घोषणा केली. ठाकरे बंधू मुंबईची निवडणूक एकत्र लढणार हे स्पष्ट झालंय. युतीच्या जागा वाटपात याचा अप्रत्यक्ष फायदा एकनाथ शिंदेंना झाला. कारण ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मुंबईत जे मराठी मतांचं विभाजन व्हायचं ते आता होणार नाही. याआधी मराठी मत शिवसेना आणि मनसेमध्ये विभागली जायची, ती आता एक होऊ शकतात. याचा फटका नक्कीच भाजपला बसू शकतो. त्यातही जर शिंदे वेगळे लढले तर मराठी मत भाजपपासून पूर्णपणे दूर जाण्याची शक्यता आहे. मुंबईत भाजपचे मतदार मुख्यतः गुजराती, मारवाडी, उत्तर भारतीय आणि जैन आहेत. पण मराठी मत आपल्याकडे ट्रान्सफर करण्यासाठी भाजपला शिंदेंसारख्या साथीदाराची गरज लागणार आहे. मुंबई, दादर, वरळी, परळ, भायखळा या मराठी पट्ट्यात आणि पूर्व पश्चिम उपनगरातल्या मराठी बहुल भागात असलेल्या मराठी मतांमध्ये शिंदेंचा एक शेर आहे. इथले माजी नगरसेवक, माजी आमदार आणि शाखांचं जाळं